बैलपोळ्याचा सण हा पुऱ्या महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण भारतातून कुठं साजरा केला जातो नंबर वन तुम्हाला माहित आहे का? आजचा आहे बैलपोळा. सर्व बैल मस्त सजून धजून मस्त चौकात येतात. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी मी चाललो 11 वाजता आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये. विठ्ठल मंदिरामध्ये इथं मस्त झूल वगैरे बनवून चालू आहे आमच्या बैलीसाठी. लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व कामात व्यस्त आहे. सर्वजण झूल बनवतात. गळ्याचा हात तुटला तरी म्हटलं झूल बनायला यावंच लागतं. नाद करतो काय? रात्रीचे 12 वाजले. मस्त चहा आला. पहिले तर चहा घेऊन घेतला. पब्लिक तर आधी घेऊन चालणार बा. पोट्टे मस्त येऊन आले झूल बनवासाठी. झूल मधली राहते मेन खांजोटी बनवलेला वेळ लागते. इकडे तर चिमुकले मस्त भिडलेले आहेत बा काम करायसाठी. इकडे तर पोट्टे झूल बनवून तयार केलं. पहिले तर तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या द्वारका चौकात बैलपोळ्याचा सण हा थाटामाटात साजरा केला जातो. पहिले तर आला द्वारका चौकात. आल्याबरोबर भेटले आपल्याला निखिल भाऊ. पहिले त्याला भेट दिली. मस्त आपल्या द्वारका चौकात वाजत गाजत बैल आले ना रे बा. हे झुलपा किती मस्त आहे. पूर्ण पावसाळ्यापासून बनवलेली आहे. अशी झुल फक्त आमच्या सुरजीमध्येच बनते. आणि आमच्या इथं 5 मानाचे बैल आहेत. त्यांच्या सगळं मस्त फोटो व्हिडिओ शूट काढला. मस्त इथं तोरण तोडलं. आणि आमच्या गावातील पहिलंच तोरण अधिक 2 तोरण बाकी आहेत. मस्त आपल्या मित्र परिवाराला भेट दिली. गाडी काढली 160च्या स्पीडनं अंजनगाव मध्ये आलो. आणि आल्या घेतला आपल्या प्रेमाचा माणूस. त्याला आपल्या ब्लॉक मध्ये घेतलं. बैल पाहायला केला सुरुवात. मस्त बैल सजून धजून मस्त ओके आहेत ना रे बा. आणि ह्या टेंब्याचं महत्व कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. मस्त आपल्या मित्र परिवाराला भेट दिली. पानाटेवर आलो. पानाटेवर तिसरा बैलपोळा आहे. आणि इथं बैलपोळा नाही तर जत्रा येणार बा. मस्त जत्रा भरली. बैल तर बम आले ना रे बा. मस्त लाइटिंग वगैरे लावून. आणि ह्या बैलाला काही शिंगच नव्हते. मस्त इलेक्ट्रिक शिंग लावले. अंजनगा सुरजी म्हणतात ना भावा. चला मग आजसाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तत्पर्यंत नमस्कार.